श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांवरती अत्याचार झाला की तो सहन केला जायचा नाही. 1646 मध्ये रांझे गावाच्या बाबाजी गुजर पाटलांनी एक सामान्य रयतेच्या मुलीवर अत्याचार केला. त्या मुलीच्या वडिलांनी लाल महालात येऊन माँसाहेब जिजाऊंच्या समोर कैफियत मांडली. खुद्द माँसाहेब जिजाऊंनी न्यायनिवाडा केला. त्यांना ही बातमी समजताच त्यांच्या रागाचा पारा चढला. ज्या रयतेने एवढे वर्ष अन्याय सहन केला त्या रयतेवर आपल्या अधिपत्याखाली असा अन्याय होता यावरून त्या चिडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीने बाबाजी उर्फ भिकाजी गुजरला सदरेस बोलवून घेतले. न्यायनिवाडा करण्यासाठी सर्वांसमोर महाराजांनी बाबाजीची चौकशी केली. चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्यात आता महाराज कोणाला शिक्षा देणार याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता. बाबाजीला साधी शिक्षा केल्यास रयतेत उठसूट कोणीही हे दुष्कर्म करत फिरेल याची महाराजांना जाण होती. म्हणूनच महाराजांनी आणि जिजाऊंनी बाबाजीला जागेवरच चौरंग करण्याची शिक्षा दिली. चौरंगा म्हणजेच हातपाय कलम करण्याची शिक्षा. या शिक्षेला चौरंगा करणी असे म्हणतात. चौरंगा शिक्षा केल्यानंतर शिक्षा पूर्ण करून त्यांच्या पालनपोषणाची व्यवस्थाही महाराजांनी केली होती.